यूकेमध्ये 2019 पासून तुरुंगात असलेल्या नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झालाय. फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याची प्रत्यार्पणाविरोधातील पुनर्विचार याचिका हायकोर्ट ऑफ जस्टिस यांनी फेटाळली आहे. न्यायालयाने नमूद केलंय की प्रकरण पुन्हा उघडण्यासाठी आवश्यक अपवादात्मक परिस्थिती आढळत नाहीये. यूकेच्या क्राऊन प्रोटेक्शन सर्व्हिस आणि सीबीआयच्या पथकाने जोरदार युक्तिवाद केला. नीरव मोदी हा पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात सुमारे 6,498 कोटींच्या फसवणुकीसाठी वॉन्टेड आहे. किंग्स बेंच डिव्हिजन यांनी त्याने दाखल केलेली प्रत्यार्पण आदेशाविरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. सीबीआयचे तपास अधिकारी सुनावणीसाठी विशेषतः लंडनला गेले होते. 2018 पासून त्यांच्या प्रत्यार्पणासाठी प्रक्रिया सुरू आहे. 2019 मध्ये यूकेमध्ये अटक झाल्यानंतर न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती आणि आधीचे सर्व अपीलही फेटाळले होते. नीरव मोदीने याचिकेत भारतात परतल्यास गैरवर्तन होण्याची शक्यता व्यक्त केली होती आणि भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या हमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र न्यायालयाने हे मुद्दे ग्राह्य धरले नाही. सध्या नीरव मोदी 19 मार्च 2019 पासून यूकेच्या तुरुंगात आहे. या निकालामुळे नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग अधिक मोकळा झाला असून भारत सरकार आणि सीबीआयच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठं यश मिळालंय.